राष्ट्रवादी महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत। राष्ट्रवादीचे 54 आमदार, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 3 आमदार आपल्या सोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। पहिल्या टप्प्यामध्ये जिथे उमेदवार निवडून आले तिथे जाणार आणि निवडून येणाऱ्याला तिकीट देणार, हा जागा वाटपाचा निकष अजित पवारांकडून स्पष्ट। राष्ट्रवादी बरोबर दुर्दैवी युती, असंघाशी संघ केला। भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेंचं वक्तव्य। लोकसभेत राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही म्हणूनच लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचा हाकेंचा आरोप। महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, भाजपची 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका। जागेच्या हट्टापेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षाने ती जागा लढवावी अशी आमची भूमिका, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं। तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याच्या नंतर मुंबईमध्ये त्यांना बोलावल्याची माहिती। मुख्यमंत्री तानाजी सावंतांचे कान टोचणार का, याकडे लक्ष। तानाजी सावंत मुक्त विद्यापीठ असून अशा वक्तव्यामुळे वाईट संदेश पसरतोय। निवडणुकीच्या तोंडावर अशा वक्तव्यामुळे गैरसमज होतो। तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफांचा पलटवार। माजी खासदार विनायक राऊतांनी केली पंतप्रधानांकडे नारायण राणे यांची तक्रार। राणेंच्या धमकावणीच्या भाषेची मोदींकडे पत्राद्वारे तक्रार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या मालवणच्या दौऱ्यावर। राजकोट किल्ल्यावरती जात शिवरायांचा पुतळा उभारला होता, त्या ठिकाणची आठवले करणार पाहणी। मनोज जरांगे पाटील उद्या मालवणमध्ये जाऊन राजकोट किल्ल्याची पाहणी करणार। महापुरुषांच्या नावाने राजकारण नको, दोषींना तात्काळ आत टाका, जरांगेंची मागणी। शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी जरांगेंची भेट घेतली आहे। दोघांमध्ये आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याची केदार यांची माहिती। शिवरायांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी महाविकास आघाडीचं उद्या मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन। मुंबई पोलिसांची मात्र अद्यापही आंदोलनाला परवानगी नाही। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीक्षाभूमीवरती जाऊन केलं अभिवादन। यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। आयपीएस अधिकारी भाग्यश्री नौटकेंवरती दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपवला जाण्याची शक्यता। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या पुढाकाराने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा। रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांची विमानतळावरती भेट। एकमेकांचे राजकीय विरोधक असताना विमानतळावरती गळाभेट घेऊन केलं फोटो सेशन। उद्या मध्य रेल्वे मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक। हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक। कुर्ला ते वाशीच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती उद्या ब्लॉक। पनवेल ते सीएसएमटीची लोकल सेवा बंद राहणार। पावसाळी हंगामामुळे 3 महिन्यांपासून बंद असलेली रेवस ते भाऊचा धक्का ही बोट उद्यापासून सुरू होणार। त्यामुळे गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा। स्पाइसजेट विमान कंपनीचे 150 कर्मचारी सक्तीच्या रजेवर। आर्थिक स्थिती खालावल्यामुळे कंपनीने विमानांची संख्या सुद्धा केली कमी। नाशिकमध्ये नगर परिषद संवर्ग अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर। पेन्शन योजना लागू नसल्यामुळे नव्यानं आलेली एकीकृत निवृत्ती योजना तात्काळ लागू करण्याची अधिकाऱ्यांची मागणी। बीडमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा। धर्मांतरण, लव जिहाद, हिंदू मंदिरांवरील अतिक्रमण आणि कोलकाता घटना याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। पावसाच्या विश्रांतीच्या नंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धुक्याची चादर। निसर्ग सौंदर्य खुललं, सातपुड्यामध्ये पर्यटकांची गर्दी। बीड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस। बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, तर जायकवाडीमधून माजलगावच्या धरणामध्ये सुद्धा पाणी सोडलं।
मुंबई नाशिक महामार्गावरती HP गॅस टँकरमधील गॅसला गळती, काही वेळ मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी. अकोल्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावरती चाकू हल्ला, दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला असून भाजपचे पदाधिकारी रामप्रकाश मिश्रा जखमी. विनेश फोगाट आज शेतकऱ्यांच्या मंचावर. शेतकरी आंदोलनाला 200 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांची महापंचायत. शेतकरी महापंचायतीमध्ये विनेश फोगाट होणार सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.